का सर मग आपल्या स्मशानभूमीत आज 17 एप्रिल 2026 वार शुक्रवार. वार शुक्रवार आम्ही सहज आपल्या बेटात चाललो होतो झाडांना पाणी घालायला. तर या ठिकाणी ग्रामपंचायतचे कर्मचारी गणेश राठोड बरोबर आहे राठोड गणूदादा गाडीचं काम चांगलं करतात. गावात आणि श्रीकांत खोपणी जे उमाजी नाईक पुस्तक त्यांनी तयार केलं आहे आणि बाबुळ सरच्या त्या लेखाबद्दल त्यांची जनजागृती उमाजीराजेंच्या संदर्भात चालू आहे. आपण या ठिकाणी आलो की हे काम आम्हाला आवडलं. आता कांबळे सर शूटिंग करतात आणि हे जे आपले स्मशानभूमी आहे सर ही जी मोठी झाडं आहे म्हणजे कडवेळा म्हणजे वड असं ही गुलमोहर बाकीची ही झाडं गुलमोहर ही कागदी फुल्यानंतरचा काळ या ना आकाश चव्हाण आपल्याबरोबर येतात. आकाश चव्हाणचं बी आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम चांगलं चालू आहे. सांगायचे मला थोडक्यात सर थोडं जवळून घ्या आवाज तुम्हाला येईल का नाही. ही जी आपण कडेडा लावला तर ह्यो 2010 साली लावलेला आहे आणि या ठिकाणी नंतर ग्रामपंचायतचे सरपंच कदम अण्णा आणि उपसरपंच सुभाष पाटील त्या काळातली जी बॉडी होती सागर नाना असतील मला वाटते सर्व ग्रामपंचायत सदस्य चितोळींचे मिसेस आणि ते सर्वच ग्रामपंचायत सदस्य त्यांनी देखील हे चांगलं काम केलं. आणि जुन्या काळात आम्हाला आठवतंय नवनाथ दादा डेप्युटी सरपंच असताना आणि हे त्यांनी आम्हाला माझा आबा एक सदस्य होते त्या काळात. त्यांनी जुन्या काळात आम्हाला एक कंपाऊंड करून दिलं आणि त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने आले बरोबर आहे देणगीतून. आणि हे सगळं जे झाड आहे ती प्रत्येकाच्या देणगीतून उभी राहिलेली आहेत. म्हणून आम्ही आज या ठिकाणी पाहिलं की आम्हाला वाटलं यांचं काम देखील ग्रामपंचायतचं काम देखील लोकांपर्यंत जावा आणि आपण हे सगळ्यांच्या माध्यमातून एवढ्या प्रचंड उन्हात काम करतात ना तर असंच सहकार्य प्रत्येक आपल्या गावकऱ्यांनी ठेवलं तर आपलं गावाचं वृक्षारोपण मध्ये काम चांगलं आहे. आता सावलीला आपण सहज बसू शकतो आणि सावली असली तर मनाला गारवा मनाला शांतता मिळते ऑक्सिजन भेटतो आणि ऑक्सिजन भेटतोय. हे सावली जर नसली तर आपण गाडी कुठे लावायचा हा विचार करतो उन्हात. पण ह्या सगळ्या गोष्टी घडतात ते सगळ्यांच्या सहकार्य त्यामुळं सहकार्य राहू द्या. ज्याला वेळ आहे त्यांनी या कामात सहभागी व्हा. आता ग्रामपंचायतला एक विनंती की पलीकडची जी झाडं आहेत खंडोबा मंदिर बसली तुम्ही जर आता तिथलं पाहिलं ना कधी ग्रामपंचायत तुम्ही येऊन आपल्या गावात इतकी सुंदर फुलं आल्यात सर बावेला म्हणजे पाहिलं की मन प्रसन्न होतं. पिवळी फुलं आहेत सर झाडाला. कधी येऊन पहा खंडोबाचं मंदिर असेल दसके विधी घाट असेल तो दसके विधीचं जे शेड आहे ते अशोक बापू आमदार असताना त्यांनी ते दिलेलं आहे. मोठं काम ते पण झालंय. आम्ही सामाजिक कामात कधी राजकारण आणत नाही. ज्यांनी केलंय त्याचं सांगतो. माऊली आबा कटकेने देखील तिथं ते दत्त मंदिराला एक शेड दिलंय गुंफा ध्यान बरोबर आहे निधी दिलाय. त्यामुळं करणाऱ्यांचं आम्ही कौतुक करू. तुम्ही देखील सहकार्य करत राहा. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. ताक घ्या तुम्हाला ताक आणलं होतं सगळ्यांना.